अखिल भारत हिंदू महासभेचा 111वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। अखिल भारत हिंदू महासभेचा 111वा वर्धापन दिन आज देशभक्तीपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते आनंद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सावरकरांच्या विचारांचा सखोल उहापोह करत दोन महत्त्वपूर्ण संकल्प मांडले। त्यांनी सांगितले की हिंदू महासभेला सावरकरांनी दिलेल्या विचार संपदेचा वारसा पुढे नेताना त्यांच्या भाषाशुद्धीच्या तत्वांकडे दुर्लक्ष करता येणार नाही। त्यामुळे हिंदू महासभेच्या 111व्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक कार्यकर्त्याने भाषाशुद्धी प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला पाहिजे। तसेच दररोज किमान एक पान सावरकर साहित्य वाचनाचा संकल्प करावा असे आवाहन केले। दत्ता राणे यांनीही सावरकरांच्या राष्ट्रभक्ती, संघटन शक्ती आणि निर्भीड विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमादरम्यान कोल्हापूर येथील बालकल्याण संकुलातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला। या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती व छायाचित्रे असलेल्या वह्या व नोटबुक्सचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव, स्वराज्याविषयी प्रेरणा आणि गडकिल्ल्यांबद्दल अभिमान निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता। बालकल्याण संकुलाच्या सचिव प्रज्ञा तिवले यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रभक्ती, सावरकर विचारांची जपणूक आणि सामाजिक उत्तरदायित्व या भावनेत उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास आनंद कुलकर्णी, दत्ता राणे, राजेंद्र तोरसकर, अभिजित पाटील, शीलाताई माने, विकास जाधव, शेखर विरकर, सुनील सामंत, मनोहर सोरब, नंदकुमार घोरपडे, संजय कुलकर्णी, डॉक्टर सुतार, अजय सोनवणे व पल्लवी ससे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।